भवानी मातेच्या सामर्थ्याचे अनेक दाखले पुराणातही सापडतात। कृतयुगामध्ये कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर तपश्चर्या करत असताना कुक्कुट नावाचा राक्षस शिकार शोधत शोधत नदीच्या काठी आला। अनुभूतीचं अलौकिक सौंदर्य पाहून कुक्कुट दैत्य मोहित झाला। अनुभूतीची समाधी भंग पावली। तिनं डोळे उघडून पाहिलं तर दैत्याची कामातूर भेसूर आकृती तिनं पाहिली। तेव्हा अनुभूतीने आदिशक्तीचा धावा मनातल्या मनात सुरू केला आणि या कठीण प्रसंगातून देवीनं सुटका करावी अशी विनवणी सुरू केली। भक्ताची हाक ऐकून आई भवानी प्रकट झाली आणि तिनं कुक्कुट दैत्याचा नाश केला। मरता मरता कुक्कुट राक्षसानं महिषासुराचं रूप घेतलं, पण देवीनं त्यालाही ठार केलं। म्हणूनच भवानी मातेच्या पायांखाली राक्षसाचं शव आणि हातामध्ये त्याचं शिर असं वर्णन केलं जातं। दुष्प्रवृत्तींचा नाश करून सत्याचा आणि पावित्र्याचा जय देणारी अशी ही भवानी माता। 1984 मध्ये मंडपाला लागलेली आग आणि त्यातून झालेली सुटका हा काही सर्वसाधारण योगायोग नव्हता। त्या जगन्नियंत्याचा हा संदेश होता। भवानी माता जणू सांगत होती, माझ्या भक्तांनो, मला इथेच नायगावात तुमच्यावर कृपेचा वर्षाव अविरत करण्यासाठी कायमस्वरूपी वसायचं आहे। केवळ नवरात्रीचे 9 दिवसच नव्हे तर वर्षाचे 365 दिवस मायेचं छत्र धरणारी ही भवानी माता आपल्या डोळ्यांसमोर असावी अशी नायगाव सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा होती। या इच्छेला प्रयत्नांचे पंख मिळाले आणि कार्यकर्त्यांचा निर्धार पक्का झाला। याच जागेवर भवानी मातेचं भव्य मंदिर उभारायचं। एक दिलानं सगळे कामाला लागले। केवळ नायगावच नव्हे तर साऱ्या मुंबईतून मदतीचा ओघ सुरू झाला। भवानी मातेचं कायमस्वरूपी मंदिर उभारण्याच्या ध्यासानं कार्यकर्ते अगदी झपाटून काम करत होते। 1986 मध्ये या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। आम्ही ठरवलं की विशेषतः 1, 19, 18 आणि 2 नंबर हा परिसर म्हणजे ह्या उत्सवाचा खरा या ठिकाणी उत्सव जोरात चालू होतो। मग म्हटलं बोला हा पैसा जमायचा कसा, 8 ते 10 लाखाचा फंड आपण जमा करू शकतो कसा, आणि म्हणून असं ठरवलं गेलं की प्रत्येक घरटी आपण कमीत कमी 1000 रुपये प्रत्येकाने दिले तर 3-3.5 लाख रुपये आपल्याला जमा होते प्रत्येकाने दिले तर। परंतु हा प्रयत्न करूया आणि तुम्हाला अतिशय आनंदाची आश्चर्याची गोष्ट सांगेन, ज्यांच्या जवळ उद्याची भ्रांत आहे जेवणाची खाण्याची, मुलांच्या शैक्षणिक गरजा पुरवण्याची सुद्धा ज्यांची ऐपत नाही, त्याही व्यक्तीने त्याही कुटुंबानं आपलं कवडी जे असेल ते त्याप्रमाणे त्यांनी थोडे थोडे पैसे देऊन 1000 रुपये पूर्ण केले आणि ह्या उत्सवाला सर्वांनी अतिशय जोरदार प्रतिसाद दिला आणि हातभार लागला। हे आमचं खरं म्हणजे भाग्य, हे देवीचीच कृपा होती, एवढं मी तुम्हाला सांगू। 1993 साली 4 नोव्हेंबरला अखेर तो सुवर्ण दिन उजाडला। नायगावात भवानी मातेच्या या मंदिराचं विधिवत उद्घाटन झालं। परमपूज्य गगनगिरी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नटवर्य दाजी पणशीकर यांच्यासारखे दिग्गज मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते। नायगावच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरावा असा हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। विष्णू हरी पवार, बाळशेठ रायकर, खंडू शेठ, कृष्णा फाटक, संभाजी सरफरे, भगवान परब, लक्ष्मण शिंदे, गोविंद पोवळकर यासारखे कार्यकर्ते काळाच्या पडद्याआड गेले असले तरी समाजसेवेचे जे व्रत त्यांनी घेतलं ते व्रत त्याच उत्कट तळमळीने पुढे चालवत नायगाव सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचं कार्य सुरू आहे। केवळ एक धार्मिक उत्सव एवढ्यावरच मर्यादित न राहता भवानी मातेच्या कृपेने मंडळाने अनेक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम हाती घेतले आहेत। भवानी मातेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या प्रयत्नातूनच मंदिरासाठी एक सुंदर प्रवेशद्वार उभारण्यात आलं। या सर्व वाटचालीमध्ये 1-2 महत्त्वाचे उपक्रम मंडळाने राबवले। ते म्हणजे मंडळाचे संस्थापक सदस्य कैलासवासी बाबूलाल शेठ पवार यांचं सभामंडपाला नाव दिलं आणि त्याचप्रमाणे मंडळाचे दुसरे संस्थापक सदस्य जे आज हयात आहेत त्यांच्या हयातीमध्येच वामनबुवा खोपकर व्यासपीठ हे व्यासपीठाचं नाव दिलं आणि त्यांच्या कार्याचा, त्यांनी जो सामाजिक त्यांनी जे कार्य केलं भजन क्षेत्रामध्ये, त्यांचा गौरव या ठिकाणी आम्ही केलेला आहे। जांभूळपाड्यामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेला मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन स्वतः शारीरिक
श्रम घेतलेले आहेत आणि जेवढी होईल तेवढी अन्नधान्य आणि पैशाची मदत शक्य होती तेवढी त्यावेळी केलेली आहे. अलीकडचं जर उदाहरण द्यायचं झालं तर गुजरातमध्ये जो भूकंप झाला त्या भूकंपाची तीव्रता एवढी होती की तिथली संपूर्ण राज्य ते खिळखिळं झालं होतं आर्थिकदृष्ट्या. पण महाराष्ट्राने फार मोठा मदतीचा हात दिला आणि त्या मदतीमध्ये कुठेतरी आपलं योगदान असावं त्या पद्धतीने मंडळाने KEM हॉस्पिटलमध्ये KEM हॉस्पिटलने जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन औषधोपचारासाठी एक 15,000 साधारण 15,000पर्यंतचं मदत त्या ठिकाणी दिलेली होती. वनौषधी उपचार प्रामुख्याने पहिल्यांदा वनौषधी उपचार म्हणजे काय हा संभ्रमाची अवस्था होती बऱ्याच जणांची. परंतु ज्यावेळेला पेन येथे राहणाऱ्या डॉक्टर मनीषा म्हात्रे आणि त्यांचे सहकारी त्यांचे भाऊ या ठिकाणी आले आणि आम्ही एका मंडळाच्या आमच्या रूममध्ये त्यांचे उपचार पद्धती सुरू केली. त्या उपचार पद्धतीला गरीब जनतेकडून चांगला भरघोस असा प्रतिसाद मिळाला आणि ही एक फार मोठी समाधानाची बाब आहे. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांना जे गरीब गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्या फी भरण्यापासून गणवेश देण्यापर्यंत काम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये काही गरीब गरजू विद्यार्थी आहेत त्यांना दत्तक घेण्याची योजना मंडळासमोर आहे. नायगाव सारख्या गिरण गावात सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ कार्यरत आहे. गिरण्यांचे भोंगे वाजणं बंद होऊन आता एक काळ लोटलाय. या विभागानं कामगार आहे मी तळपती तलवार आहे असं सांगत कामगारांच्या एकजुटीचा एल्गार पाहिला. मूठभर धनदांडग्यांसाठी हजारो कामगारांना देशोधडीला लावत गिरण्या बंद पडतानाही पाहिल्या. हा नायगाव आता झपाट्याने बदलतोय. चाळींच्या जागी टॉवर उभे राहत आहेत. जुन्या थिएटर्सच्या जागी नवे मल्टिप्लेक्स आणि मिल्सच्या जागेवर मॉल्स उभे राहत आहेत. या बदलत्या आर्थिक वास्तवात अजूनही कित्येक गोरगरिबांना मूलभूत वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहावं लागू नये म्हणून त्यांना मंडळानं आर्थिक मदत केली आहे. विभागातल्या हुशार विद्यार्थ्यांची गुणवत्ता केवळ आर्थिक पाठबळ नाही म्हणून योग्य संधी न मिळता फुकट जाऊ नये अशी नायगाव सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी शिष्यवृत्ती, संगणक प्रशिक्षण आदी उपक्रम मंडळानं हाती घेतले आहेत. गेली जवळपास 6 दशकं भवानी मातेची कृपा नायगावकरांवर आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं 9 दिवस चालणाऱ्या सोहळ्यामध्ये तर भक्तांच्या उत्साहाला पारावर राहत नाही. मुंबई आणि